नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. स्मिताताई गायकवाड यांनी भाजपाची लोककल्याणाची शिकवण जपत जनसामान्यांना सामाजिक उपक्रमांमधून दिलासा दिला. त्यांच्या कामाचे भविष्यात चीज होईल असे मत माजी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी हडपसर येथे बोलताना व्यक्त केले. भाजपा ओबीसी मोर्चा महिला आघाडी पुणे शहर सरचिटणीस स्मिताताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त स्मित सेवा फाउंडेशन आणि इक्विटास ट्रस्टच्या वतीनं भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन हडपसरमध्ये करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक या नात्याने योगेश टिळेकर हे बोलत होते. या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र ओबीसी मोर्चा संपर्क प्रमुख सचिन लंबाटे, भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहर अध्यक्ष नामदेव माळवदे, भाजपा हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, भाजपा शिरूर लोकसभा विस्तारक श्रीकृष्ण देशमुख, हडपसर विधानसभा विस्तारक सागर जोशी, शहर उपाध्यक्ष भूषण तुपे, रवी तुपे, डॉक्टर दादा गुजर, भाजपा नेते विजय मोरे, उद्योगपती तुषार गायकवाड, शहर सरचिटणीस सुभाष जंगले, संदीप लोणकर, शिवसेना प्रवक्ता अभिजित बोराटे, विधानसभा संघटन मंत्री गणेश घुले, नगरसेविका उज्ज्वला जंगले, भाजपा महिला नेत्या वंदना कोदरे, सीमा शेंडे, स्वाती कुर्णे, नलिनी मोरे, शोभा लगड, रोहिदास लगड, योगेश सूर्यवंशी, शक्तिसिंग कल्याणी, हरी सावंत, पंढरीनाथ बनकर, संदीप राऊत, रवींद्र चव्हाण, देवीदास दुरुंगे, धर्मेंद्र इंगळे, डॉक्टर अशोक सोरगावी, गोविंद कांगणे, जनार्दन जालनापुरे, सचिन इचके, अनिल टेकाळे, महेंद्र नवले, डॉक्टर गौतम दरेकर, पीटी काळे, रुपाली नेवसे, अंकित कवणे, दिनेश रासकर, सूर्यकांत घनवट, निलेश शेलार, सतीश भिसे, महेश ससाने, गणेश कवडे, अनुप गौड, विकास भुजबळ, नितीन लोणकर, हेमंत टिळेकर, मेनका उमडेकर, अलका शिंदे, संगीता पाटील, सोनल कोदरे, छाया सरवदे, रेखा अबनावे, सुनीता रायकर, दीपाली कवडे, मंगल रायकर, विमल वागलगावे, नूतन पासलकर, झेंडे मावशी, आशा भूमकर, निकिता निंगाले, ललिता चिल्लाळ, अनिता हिंगणे, विजया भूमकर, शिला भास्कर कट्टी, मनीषा यादव, शर्मिला डांगमाळी, मेघना ननावरे यांच्यासह मोठ्या संख्येने सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहून स्मिताताईंचे अभिष्ट चिंतन केले. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. युवक युवतींना नोकऱ्या उपलब्ध होण्यासाठी नोकरी महोत्सव उपक्रमाचे आयोजन वाढदिवसाचे औचित्य साधून केले. समाजातील गरजू घटकांसाठी आजपर्यंत काम केले आहे. जनसेवेचा हा वसा पुढेही अखंड सुरू ठेवण्यासाठी सर्वांनी पाठीशी उभे राहावे असे आवाहन यावेळी स्मिताताई गायकवाड यांनी बोलताना केले. आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत स्मिताताई गायकवाड आणि तुषार गायकवाड यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र बेल्हेकर यांनी केले. नोकरी महोत्सवात यावेळी सहभागी झालेल्या असंख्य कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेकडो बेरोजगार उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी मोफत संगणक प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या सर्व उपक्रमांस उत्स्फूर्त असा प्रतिसाद हडपसर परिसरातील युवक युवतींनी देत स्मिताताई गायकवाड यांचे आभार मानले. पाहूया या उपक्रमाचा आणि कार्यक्रमाचा हा वृत्तांत. रोजगार मेळावा घेतला की जेणेकरून सगळ्या कंपन्या एकाच वेळेस आणि जास्त कॅन्डिडेट पर्यंत आपण पोहोचू शकू. तर म्हणून हा रोजगार मेळावा घेतलेले आहे. आपल्या मनात एखादी इच्छा असली, एखादं काही ध्येय गाठायचं असलं तर ऑटोमॅटिकली माझं असं आहे ना, ते बरोबर ती माणसं भेटत जातात आणि त्या पद्धतीने मी काम करत जाते. तर म्हणून ते जी मंडळी आहे, ही जी नावं घेतली ते सगळे मला त्या लेवलला भेटली गेली आणि मी त्या पद्धतीने कामं करत गेली. स्मित सेवा व भाजप या दोन्ही माध्यमातून सामाजिक व राजकीय उपक्रम मी राबवत आलेली आहे. जेव्हा मी आतापर्यंत जेव्हा मी प्रवास पाहते तेव्हा कळतं की नाही, आपण तरी त्या मानाने काय काय ना आपल्या खारीचा वाटा आपण देशासाठी दिलेला आहे आणि तेच मी करण्याचा प्रयत्न करत आहे की मी अशी जाणार नाहीये, म्हणजे मी काहीतरी करून जाणार आहे, हे तर माझं नक्की आहे. ज्या जिद्दीने ते समाजाची सेवा करतात, त्या सेवेचं रूपांतर त्यांनी जे स्वप्न पाहिलं असेल ते स्वप्नामध्ये निर्माण व्हावं अशी सर्वांच्या वतीनं ताईंनी या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो. खूप वेळ झाला आजच्या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून अनेक तरुण आपल्या भविष्याचं स्वप्न या ठिकाणी पाहत आहेत. आम्ही ताईंचं मनापासून कौतुक करेन की वाढदिवसाच्या या पवित्र दिवशी आपण माझ्या भागातल्या या तरुणांसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आणि त्यांच्या भविष्यामध्ये साथ देण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलं. त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, त्यांच्या येणारा काळ निश्चितपणाने बदकाम व्हावा, यासाठी स्मिताताई गायकवाडांचं योगदान या ठिकाणी लाभलं. त्याबद्दल सुद्धा
मी सर्वांच्या वतीनं ताईंचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभारही या निमित्तानं व्यक्त करतो. ज्याचा उल्लेख ताईंनी केला की माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये समाजाचं काहीतरी चांगलं करेल या भावनेतनं त्या काम करतायत. जी माझ्या पक्षाची शिकवण आहे की राष्ट्रप्रथम, या राष्ट्राची सेवा करत असताना देशाचं हित सगळ्यात पहिल्यांदा, मग पक्ष आणि मग स्वतः, हा माझ्या पक्षाचा विचार आहे. जो विचार सामान्यांची सेवा करण्याची ताकद तुम्हाला सर्वांना देतो, जो विचार या देशाच्या सीमा सुरक्षित करण्याचा ताकद आपल्या सर्वांना देतो, जो विचार विकासाच्या रांगेमध्ये उभा असलेल्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, ही उमेद आपल्या सर्वांना देतो. आणि म्हणून ताईंच्या माध्यमातून या देशातलं मोदी साहेबांचं सरकार असेल किंवा या राज्यामध्ये शिंदे देवेंद्रजी आणि अजित पवारांच्या माध्यमातून असलेलं सरकार असेल, या महायुतीच्या माध्यमातून दोन्ही सरकार जे काम करत आहेत, या सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, या भूमिकेतनं ताई या ठिकाणी त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून काम करतात. स्मिताताई गायकवाडांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांचं राजकीय जीवनामध्ये त्यांना यश प्राप्त व्हावं, त्यांनी जे स्वप्न पाहिले स्वप्न पूर्ण करण्याची ताकद परमेश्वर त्यांना द्यावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि त्यांच्याबरोबर तुषार गायकवाड यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानेन की तुषार सुद्धा ताईंच्या मागे भक्कमपणे उभे आहेत. ताईंच्या प्रत्येक कार्यामध्ये यशस्वीपणे होण्यासाठी सहकार्य करत असतात, कष्ट करत असतात. त्या तुषार गायकवाडांसाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या त्यांचे सुद्धा आपण आभार मानूया. आज आपण माझ्या वाढदिवसानिमित्त भव्य असा रोजगार मेळावा, आपला नोकरी महोत्सव ठेवलेला आहे की जेणेकरून आपल्या परिसरातले हडपसरमधील आणि आसपासच्या सगळ्या पुणे शहरातल्या लोकांना जो आजकाल कळकळीचा मुद्दा आहे की बेरोजगारी, की ह्या मुद्द्यावरती मी काम करते आहे की जेणेकरून आपल्या परिसरातील बेरोजगारी संपावी. आजच पेपरमध्ये आलं होतं की बेरोजगारी वाढलेली आहे, खूप सारे बेरोजगार झालेले आहेत. तर त्याच्यामुळे त्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न करते आहे, खारीचा वाटा देत आहे की जेणेकरून आपल्या परिसरातल्या लोकांना जॉब लागावे, त्यांना रोजगार मिळावा, या संदर्भात मी काम करत आहेत. तर यासाठी आपले पुणे शहरचे अध्यक्ष धीरजजी घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करते आहे. शिवाय आमचे माजी आमदार योगेशअण्णा टिळेकर हे पण आमचे आधारस्तंभ आहेत. त्याच्यानंतर आमचे ओबीसी मोर्चाचे नामदेवजी माळवदे असतील, आपले सुभाष जंगलेजी असतील, त्याच्यानंतर भूषणजी तुपे असतील, संदीप लोणकरजी असतील, संदीपजी दळवी असतील, गणेशजी घुले असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या ह्याच्याखाली आपण काम करतो आहोत की जेणेकरून आपल्या परिसरातले जे पण युवक युवती महिला आहेत त्यांना रोजगार मिळावा, शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या मिळाव्यात. आपण दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त काही समाज उपयोगी एक कार्यक्रम आपण चांगला घेत असतो की जेणेकरून त्याच्या अंडर आपल्याला भरपूर लोकांना त्याचा लाभ होत असतो. दरवर्षी तर घेतच असते मी वाढदिवसाला, प्लस दर महिन्यालाच आपण बोलू शकतो माझे काहीतरी उपक्रम चालू असतात की जेणेकरून आपल्या केंद्राच्या राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचाव्यात. आणि त्यासाठीच मी खास काम करते आहे आणि तेच माझं उद्देश आहे आणि तेच माझं टार्गेट आहे की आपल्या समाजातल्या तळागाळातल्या लोकांना सगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळावा, त्यांना त्यांचे जे अडीअडचणी आहेत त्या सोडवल्या जाव्यात. यासाठी आमचा भारतीय जनता पक्ष हा काम करतो आहेत. आणि आम्ही मोदीजी, आपले जे पंतप्रधान आहेत मोदीजी, तर त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत. आजचा जो हा नोकरी महोत्सव आहे त्यासाठी आपल्याला इक्विटस जी संस्था आहे त्यांच्यामार्फत आपल्याला चांगला सहकार्य भेटलेलं आहे. शिवाय आपले अनुलोम जी संस्था आहे त्यांनीसुद्धा आपल्याला यासाठी मदत केलेली आहे. तर त्याच्यामुळे ह्या अनुलोम आणि इक्विटस संस्थेचे मी मनापासून आभार मानते की अगर ते नसते तर हा रोजगारचा कार्यक्रम त्यांनी जे कंपनीजला वगैरे बोलवलं त्याच्यामुळे तो कार्यक्रम होऊ शकला. त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. आणि शिवाय आपल्या हडपसर परिसरातली जे नागरिक, ग्रामस्थ, आपले जे पदाधिकारी, आपले इतर पक्षाचे पण पदाधिकारी जे इथे आले मला विश करण्यासाठी, तर त्याच्याबद्दल मी सर्वांचे मनापासून खूप आभार मानते. धन्यवाद. आणि आपले पत्रकार बंधू जे कायमच माझ्या पाठीशी असतात तर त्यांचेसुद्धा मी मनापासून खूप आभार मानते. धन्यवाद.